नमस्कार, शुभ दुपार. बघू शकता मित्रांनो, मी आज बिदरला गेलो होतो. तुम्हाला बिदरला तर माहीत आहेत, दोन देवस्थान आहेत. एक शीख समाजाचं आहे जे की नानक झीरा म्हणून एक गुरुद्वाऱ्यामध्ये माळामधून नैसर्गिक झरा येते म्हणून नानक झीरा असं नाव आहे, जे शीख धर्मियाचं देवस्थान आहे. आणि दुसरं देवस्थान आहे नरसिया, जे की नरसिम्हा झरणा या नावानं प्रसिद्ध आहे. नरसिम्हा झरणा या नावानं प्रसिद्ध आहे. असं की ते माळाला सुरंग केलेलं आहे आणि त्याच्यात पाणी राहते आणि खूप असे भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी येतात. काही जणांचा नवस असते तर नवस फेडतात, काही जण दर्शन घेतात. आणि पाण्यामधून तुम्हाला दर्शन घ्यायला माळाला नैसर्गिक पद्धतीने कोरलेले आहे. आणि माळा एक 600 मीटर तुम्हाला पाण्यातून सुरंगामधून जावं लागते आणि दर्शन घेऊन वापस पाण्यामधून यावं लागते. ओल्या वस्त्रानं तिथे दर्शन करावं लागते. तुम्ही बघू शकता बरेच लोक जात होते. आता मग आम्ही कपडे नेले नव्हते म्हणून मधात गेलो ना. तुम्ही बघा. तर तुम्हाला एकच सांगायचे की सुरंगामध्ये ऑक्सिजन भेटत नाही म्हणून मोठा पाईप सोडलेला आहे ऑक्सिजनचा. तर खूप अशी गर्दी होती आज. मग मी पायऱ्याचं जाऊन दर्शन घेतलं आणि एक व्हिडिओ शूट केला. काही हौशे मोबाईल घेऊन मधात पाण्यातून जात होते दर्शनाला. माझी पण खूप इच्छा झाली होती, पण कपडे नेले नसल्या कारणाने मी मधात गेलो नाही आणि इथूनच व्हिडिओ शूट केला आणि आम्ही वापस आलो. तुम्ही बघू शकता. तर आता मी आपल्या मराठवाड्यातील म्हणा किंवा नांदेड, परभणी, आपल्या मराठवाड्यात जेवढे बी भाविक भक्त नरसियाला जातात त्याला मी सांगू शकतो की देवस्थान प्रत्येक दिवशी चालू आहे आणि मधात पण जाऊ द्यालेत. काही जण भूमिका करालेत की मंदिराच्या आतमध्ये पाण्यातून जाऊ देण्यात झालेत. तर मी तुम्हाला सांगू शकतो, तुम्हाला 100 रुपयाचं तिकीट काढावं लागले आणि मग पाण्यातून तुम्हाला मधात जाता येते. बघू शकता. आणि मधून आल्यावर पाण्यातून दर्शन घेऊन आल्यानंतर ते मधलं पाणी नंदीच्या तोंडातून बाहेर येते. तिथं स्नान करून मग कपडे वगैरे बदलायचं आणि जत्रा वगैरे करून वापस यायचं. असं मी आज गेलो.